यानंतर बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली, कारण एकीकडे लाडकी बहीण योजनेमुळे आता सरकारच्या तिजोरीवरती प्रचंड ताण आलेला आहे। अक्षरशः या तिजोरीला खिंडार पडलंय आणि त्याच वेळेला जे दोन उपमुख्यमंत्री आहेत म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे जे जिल्हे आहेत पुणे आणि ठाणे, याच दोन जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे आपल्या आर्थिक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बोगस बहिणी आहेत। तब्बल 2,04,000 बोगस लाभार्थी हे एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये असल्याचं समोर आलं। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये 1,25,300 बोगस लाभार्थी आहेत। तर एकूण राज्यभराचा विचार केला तर तब्बल 2,63,00,000 बोगस लाडक्या बहिणी असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावरती सरकारनं वाटलेली खैरात ही तिजोरीसाठी खतरनाक ठरली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा अक्षरशः चुराडा झालाय। सरकारनं डोळे लवकरात लवकर उघडावेत आणि पावलं उचलणं सुद्धा आता गरजेचं आहे। तर नेमक्या कोणत्या मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये किती या बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी आहे ती सुद्धा बघूया। अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यामधल्या बोगस लाडक्या बहिणी आपण बघतोय 2,04,000। एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यामध्ये बोगस लाडक्या बहिणींची संख्या 1,25,300। राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर बोगस लाडक्या बहिणींची संख्या 1,25,756। नाशिक भुजबळ भुसे कोकाटे आणि जिरवळ यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये 1,86,800।